राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आता मी आहे मामाच्या घरी, कारण आज तिथे दामोदर महाराज आहे, त्यांचा प्रगट दिनाचा कार्यक्रम आहे। तर चला आता गावात जाऊ, दिंडीसोबत फिरू आणि इच्छा मजा बघू कशी असते ते। आपल्या जुन्या परंपरा जपणारं गाव म्हणजे डिगर गाव आहे। चलो देखते हैं। चला आता आम्ही दिंडीत चाललो, दादी आहे इकडे, चल लावला आहे। म्हाताऱ्या माणसाईला आपल्यावर भरोसा नाही, कुलूप लावला आहे सांगितलं तरी ते डबल चेक करायला गेली होती। हे आमचे आयुष महाराज चौधरी, आमचे प्रिय भाऊ, लहान प्रिय भाऊ, नाटके 12 यांनी हिरा पकडण्याशिवाय दुसरं काही येत नाही, फक्त तर हे जे सगळे आहे हे आहे माझे कझिन सार्थक, कृष्णा, पार्थ, आराध्या, ध्रुव आणि आयुष। आणि ऑब्वियसली जहाँ मिलेंगे दो यार वहाँ पे मस्ती तो होगी। चला मग आता आपण पहिले दिंडी कंटिन्यू करू, बाकी नंतर। डिगर गावन म्हणजे श्री संत दामोदर महाराज यांच्या नावानेच प्रसिद्ध आहे आणि तिथल्या लोकांसाठी दामोदर महाराजांचा जो हा जन्मोत्सव असतो हा म्हणजे दिवाळीपेक्षाही जास्त आनंदाचा दिवस असतो। आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जपत पावले खेळत टाळ मृदुंग याच्या नादात गावातून दामोदर महाराजांची पालखी काढणारं हे एक गाव। आणि हे सगळे गावकरी मंडळी हर्षाने जोशाने जल्लोषाने हा दिवस खूप थाटामाटात ते लोक साजरे करतात। आणि ही वारकरी संप्रदायाची जी नीव आहे हे लोक जपत आहे आणि हे कशा प्रकारे सगळ्या गोष्टी पार पाडत आहे हे आता तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघालच। तर आता दिंडी झाली आणि आम्ही गावातून दिंडी म्हणजे बाहेर काढून दिली, गावाच्या बाहेर मंदिरात जाण्यासाठी। मग आम्ही घरी आलो। तर इथं घरी आल्यावर यायच्या कुस्त्या खेळणं सुरू होत्या। पण म्हणजे आता ऑब्वियसली मस्ती मजाक तर करणं, सगळे एका म्हणजे सेम एज ग्रुपचे आहेत। माझ्यापेक्षा सगळे छोटे आहे पण ते त्यांच्याच सेम एज ग्रुपचे आहे।
म्हणून मग आता इथे आमच्या कवाल्या सुरू होत्या. आणि मध्येच मग आम्ही जो इथे प्रेझेंट नव्हता आमचा भाऊ त्याला कॉल केला आणि एक थोडासा छोटासा प्रँकही केला त्याच्यासोबत. तर पाहता आमचे महाराज धोत्री महाराज आता 2 जास्त नाही 11 तारखेला स्कॉर्पिओची बुकिंग आहे. आजी आज रात्री 4 वाजता स्कॉर्पिओ. हा कोण तू कोण पडून राहिला? कुस्ती तर टाकतोस तुमची, दिसली पाहिजे ना कुस्ती. किती टाकतो? 200-300 तरी. नाही आम्ही आत्याला सांगितलं नाही. आत्या रागवून गाडीनं जाऊच नका म्हणे. पहिले पप्पाला सांगितलं होतं का इथे गाडी नेऊन नका देऊ. पप्पाला काय सांगितलं आम्ही का गाडी मित्राजवळ दूर आलो हा म्हणे. पप्पाला माहित नाही आम्ही गाडी आणली आहे म्हणून. पप्पा तिकडे आहे सांगू दादा. हो ठीक आहे. पैसे मॅडम सोबत बोला. हॅलो इकडे गेला फाटा इकडे दिगणगावात जायचं. हा पैसे नाही माझ्याजवळ 1 रुपया नाही आहे. 58 रुपये नाही आहे. पप्पाचं अकाउंट तुला तर माहिती 0 असते. 300 टाकतो. आलं असतं 5,000 टाकले तुले. आम्ही त्याला सांगितलं की सार्थक आणि कृष्णा गाडीनं आले. जेव्हा त्यांना घरच्यांनी नाही म्हटलं गाडी घेऊन जायला तरी गाडीनं आले आणि यांची गाडी मध्येच बंद पडली. पेट्रोल संपलं आणि यांच्याजवळ पैसे नाही आहे तर पैसे पाठव. आणि त्याला मग आम्ही शेवटी माझं स्कॅनर पाठवलं. त्याला समजलं की प्रँक आहे. तर आता फायनली आलो आम्ही मंदिरात. मंदिर गावाच्या थोडं बाहेर आहे. तर आता फायनली इथे आम्ही पोहोचलो आणि चाललो आहे दर्शन घ्यायला दामोदर महाराजांचं. तर हे आहे मेन मंदिर. इथे दामोदर महाराजांची मूर्त आहे आणि हे आहे समाधी मंदिर. इथे त्यांची समाधी आहे. मग नंतर गेलो आम्ही सगळेजण यात्रेत. चिल्लर पार्टी. बाकी आमचे सगळेचे घरचे लोक आहे ते तिकडे मंदिराकडेच होते. आम्ही आलो यात्रा फिरलो. आम्हाला जे जे वाटते ते घेतलं थोडंफार सामान आणि मग नंतर फायनली आपापल्या घरी निघालो. चलो. तर आता मी आली आहे घरी. मेरी चेहरे से मेरी थकान का अंदाजा तुम लगा सकते हो. तो अब मैं चली सोने. चला मग आता आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.